आता बातमी आहे शेगावातून। शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या 148व्या प्रकट दिनी सोहळा पार पडतोय। या निमित्ताने राज्यभरातून जवळपास 700 पेक्षा जास्त दिंड्या आणि 3 ते 4 लाख भाविक शेगावात दाखल झालेत। गणगण गणात मोतेचा गजर, अभिषेक, पालखी, मंत्रघोषात संपूर्ण शेगाव दुमदुमून गेला। भाविकांसाठी कालपासून मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलं। विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या श्री संत गजानन महाराज शेगाव येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली भाविकांची आपण पाहू शकतो की आज प्रगट दिन आहे। 148वा प्रगट दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे। देशभरातून नव्हे तर संपूर्ण राज्यातून आणि बुलढाणा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येथे दाखल झालेले आहेत। संत गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी हे मंदिर गेले 24 तासापासून रात्रंदिवस खुले करण्यात आलेले आहे आणि रात्रंदिवस हे मंदिर भाविकांसाठी दर्शन घेण्यासाठी खुले करण्यात आले। त्यामुळे लाखो भाविकांची गर्दी इथे शेगावमध्ये जमा झालेली आहे। तसेच 700 पेक्षा दिंड्या जास्त इथे संत गजानन महाराज या मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत। संपूर्ण राज्यातून कानाकोपऱ्यातून ह्या ज्या दिंड्या आहेत दाखल झालेल्या, त्यामुळे या प्रगट दिनानिमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणात इथे गर्दी दिसून येत आहे आणि हा दिवसभर चालणारा रेलचेलचा कार्यक्रम शेगावमध्ये संपन्न होत आहे। कॅमेरामॅन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम टीव्ही, बुलढाणा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।